नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, ज्या माणसांनी इतिहास रचला अशा माणसांना आदरांजली देणं आणि त्यांची आठवण काढणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता हेच बघा ना मंडळी, शिवसेनेची स्थापना करणारे, मराठी अस्मिता जागी करणारे, हिंदू हृदय सम्राट म्हणून जनमानसात सगळ्यांना माहिती असलेले आपले लाडके नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. विधान भवनात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. चला बघूया. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या निमित्ताने विधानमंडळामध्ये शिवसेना प्रमुख यांच्या चरित्रावर, त्यांच्या वाटचालीवरती लिहिणारी अनेक पुस्तकं इथे आपल्या विधानमंडळाच्या ग्रंथालयांनी सर्व या ठिकाणी त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली जी व्यंगचित्र होती फटकारे, ते देखील याच्यामध्ये समाविष्ट हे बघून मला अतिशय आनंद वाटला. अनेक पुस्तकं साहेबांच्यावरती वाचली तरीसुद्धा त्यांचं चरित्र आणि कार्य पूर्ण होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचा सगळा स्वानुभव आणि अनुभव राहिलेला आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे विधिमंडळाच्या इथे आमचे सचिव भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक हिंदू संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्राचा लढा अशा प्रकारच्या अभ्यासकांची पुस्तकं जशी आहेत तसंच बाळासाहेब ठाकरे यांचे परमस्नेही कुसुमाग्रज, त्याचबरोबर मान्यवर कवी विंदा करंदीकर, अभ्यासिका इरावती कर्वे, त्याचबरोबर बहिणाबाई चौधरींसारख्या लोककवयित्री यांची पुस्तकं इथे ठेवलेली आहेत. ज्या ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रप्रेमींना किंवा महाराष्ट्राबाहेरच्याही विश्व मराठीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना समजून घ्यायचं असेल तर आमच्या विधिमंडळाच्या या ग्रंथालयाचा जरूर आपण उपयोग करावा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन अर्थात जयंती आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे या महाराष्ट्रात एक मराठी माणसाचा आणि या हिंदुस्थानात हिंदुत्वाचा बुलंद आवाज कोणी केला असेल या हिंदुस्थानाच्या इतिहासात तर तो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि हा आवाज येणाऱ्या काळात मराठी माणसालाही एक अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा, हिंदुत्वाची एक बुलंद एक विचार या देशात रुजवणारा अर्थ कित्येक वर्ष गुंजत राहील. महाराष्ट्राच्या विविध भागात विविध प्रकारच्या नृत्यशैली आढळतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अशा नृत्यशैलींचं सादरीकरण बहारदार पद्धतीनं केलं जातं. आता हेच बघा ना, म्हैसूर असोसिएशन सभागृह इथे दाक्षिणात्य नृत्यशैलीचं सादरीकरण करण्यात आलं. पाहूया त्याची एक झलक.
तस्योर्ध्वे हृदि पंकजं सुललितं बन्दूककान्त्युज्ज्वलं काद्यैर्द्वादशवर्णकैरुपहितं सिन्दूररागान्वितैः नाम्ना अनाहतसङ्गणकं सुरतरुणं वाञ्छातिरिक्तप्रदं वायोर्मण्डलमत्र धूमसदृशं षट्कोणशोभान्वितं षट्कोणशोभान्वितम् अनाहतचक्रम् अनाहतचक्रम् भारताचा स्वातंत्र्य दिन जसा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असतो तसाच प्रजासत्ताक दिन सुद्धा असतो. या वर्षी 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. विधान भवनात विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासह उपस्थित होते. एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इक्बाल सिंग चहल यांनी राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन केले. चहल यांनी बदलत्या मुंबईच्या विकासाचा आढावा घेतला. मुंबई दूरदर्शन केंद्रातही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निदेशक अभियांत्रिकी उज्ज्वला चंद्रमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी मुंबई दूरदर्शन केंद्राचे अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळी, वाहनं आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणात खूप वाढ झालेली आहे. अशा काळात निसर्गाचा हात आपल्या हातातून सुटायला नको म्हणून मुंबई महानगरपालिकेनं वृक्ष संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवलेत आणि त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे हरित क्रांती. हम जैसे एनजीओ मिशन ग्रीन मुंबई, हम लोगों को मौका मिला है बीएमसी के साथ प्लानिंग में पार्टिसिपेट करने के लिए. जितने भी स्टेक होल्डर्स हैं, जितने भी प्लानर्स हैं, साइंटिस्ट हैं, जिन लोग इस शहर को बड़ा करने में मेहनत कर रहे हैं, उन लोग आज साथ में आए हैं और हम लोगों को गाइड किया जा रहा है कि आप किस दिशा में काम करें. चाहे सोशल ग्रुप्स हो, एनजीओज़ हो एंड सिटीजन्स ग्रुप्स हो, ये सब यहाँ पार्टिसिपेट किए हैं. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विज्ञान विभागामार्फत 2 दिवसाचा 14 आणि 15 डिसेंबरला ग्रीनरीवर आपण 2 दिवसाचा वर्कशॉप ठेवलेला आहे. या क्षेत्रातील 75 तज्ज्ञांकडून, देशभरातील 75 तज्ज्ञांकडून मार्गदर्शनपर हे डिस्कशन होणार आहे. त्यांच्या सजेशन, ऑब्जेक्शन्स येणार आहेत. त्याच्यावर आधारित आपण पुढच्या ग्रीनरी कशी डेव्हलप केली पाहिजे, जास्तीत जास्त मुंबईला ग्रीन कसं केलं पाहिजे, याच्यावरचे जे आपल्याला सूचना प्राप्त होतील त्याच्या आधारावर आपण पुढे काम करणार आहोत. याच्यात आपण मुंबईतल्या ज्या NGOज आहेत, मुंबईतल्या ज्या शाळा आहेत, ज्या कॉलेजेस, त्यांना आपण आपल्या प्रत्येक मोहिमेत त्यांचा सहभाग करून घेतो. त्यांच्याबरोबर आपण काम करतो. त्याच्यात वृक्ष संजीवनीसारखी योजना असेल जी आम्ही सर्व शाळेतल्या मुलांबरोबर, कॉलेजच्या मुलांबरोबर राबवली. त्याच्यातून त्यांना झाडाचं महत्त्व सांगतो, त्यांना त्याचं प्रोटेक्शनचं ज्ञान देतो. त्यांच्या हस्ते सगळं आम्ही प्लांटेशन वगैरे करून घेतो, जेणेकरून जोपर्यंत लोकांचा सहभाग होत नाही तोपर्यंत कोणतीही योजना यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही सर्व लोकांच्या माध्यमातून, लोकांच्या मदतीनेच करत असतो. मंडळी, जसे स्पर्धेतून आपण तयार होत असतो तसे आपले मुलं पण तयार होत असतात. आता याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन तर्फे अर्नाळा किल्ला गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी कला क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 90हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. पाहूया. मुंबादेवी हे समस्त मुंबईकरांचं श्रद्धास्थान. मुंबादेवीचा पालखी सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक धार्मिक विधी सुद्धा करण्यात आले. पाहूया मुंबादेवीच्या पालखीची एक झलक.
मंडळी, कला क्रीडा यासोबतच विज्ञानाकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल वाढावा, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अजून सकस व्हावा, यासाठी अनेक प्रयत्न आपल्याकडे केले जातात. ठाण्यातील श्रीरंग विद्यालय हाच यशस्वी प्रयत्न गेली सलग 4 वर्ष करतंय. ते एका ऊर्जा नावाच्या प्रदर्शनाचं यशस्वीरित्या प्रदर्शन मांडतात. बघूया त्याची एक झलक. Good evening, everyone. I welcome you all for the inauguration program of the project by cutting the ribbon. I also request the office bearers and committee members of Srirang Education Society to please accompany. लक्षात येतं आणि आम्ही पण सिविक फ्रंट सारखं झालं. श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या आजच्या या सायन्स एक्झिबिशनच्या कार्यक्रमाला येऊन आय एम रिअली हॅपी. मी जे आलो ते या उद्देशाने आलो, जे या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण सिटी ऑफ लेक म्हणून ठाणे शहराची एक ओळख आहे आणि त्याला आपण ब्रँडिंग कशी करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण एखाद्या शहराची ती ओळख असणं म्हणजे लोकांनी त्या शहराला त्या नावाने जाणणं. पण बऱ्याच वेळी आपल्या काही ओळखी अशा असतात की त्याचं विस्मरण आपल्याला होतं आणि त्या स्मरणात गेलेल्या ओळखी ज्या असतात त्या परत आपल्याला क्लेम कराव्या लागतात, त्याची परत एकदा आपल्याला आठवण करून द्यावी लागते. सो त्या उद्देशाने जी थीम आपण घेतलेली आहे जिओलॉजी किंवा अर्थशी रिलेटेड आणि त्यात आजचा जो कॉम्पोनंट होता रिगार्डिंग लेक्स, दॅट इज रिअली ॲडमायरेबल आणि फार सुंदर पद्धतीने सर्व शाळेतल्या मुलांनी त्याचं सादरीकरण केलेलं आहे. आय अप्रिशिएट एफर्ट्स ऑफ ऑल स्टुडंट्स ॲज वेल एज टीचर्स. फार चांगल्या पद्धतीने आपण हे सादरीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की यातून जे पण लोक ते पाहायला येतील. अल्टिमेटली सायन्स एक्झिबिशनचा पर्पज काय असतो? सायन्स एक्झिबिशनचा पर्पज असतो आपल्या मनातली ती जिज्ञासा जागृत करणं. एनिवे, सो बाय अँड लार्ज वी नो की आपल्याकडे कुठले तलाव आहे. सी रायला देवी तुम्ही पाहिला असेल, आपण तलाव पाणी पाहिलेलं असेल, आपल्या आजूबाजूचे तलाव आपण बघतो. हे तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तलाव आवडतात? तलाव का असतात? तलावांचं आपल्या इकडे शहरामध्ये महत्व काय कोणी सांगू शकेल? आपल्या गावामध्ये शहरामध्ये तलाव असतात का असतात? आय डोंट नो. बरोबर आहे, मी पण एक विद्यार्थी म्हणून पाहिलं. पण तलावाचं महत्व काय का असतात? म्हणजे मी तुम्हाला नागरिकशास्त्राचा प्रश्न विचारत नाही, मला नागरिकशास्त्र हा विषय आवडत नव्हता. हा फार मोठा विरोध असा की मी महानगरपालिकेत काम करतो. पण गमतीचा वाद नव्हे, खरंच मला आय रिअली यूज टू हेट दॅट सब्जेक्ट. पण जेव्हा तलावाकडे आपण पाहतो त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? त्या तलावाची काय उपयुक्तता आहे का आपल्यासाठी? व्हेरी गुड. आता पाण्याचा साठा आहे, मी तोच प्रश्न विचारणार होतो. तलावात काय असतं? पाणी, पाण्याचा साठा आहे. तलावामध्ये अनेक शहरं आहेत की ज्या शहरांचं पाणी पुरवठा तलावांच्या वरती. मी नागपूरमध्ये काम करत होतो आयुक्त म्हणून. नागपूर शहरामध्ये अंबाझरी म्हणून एक तलाव आहे. अजूनही नागपूर शहराचा काही भाग अंबाझरीचं पाणी पितो. मंडळी, मंदिरं ही परंपरेची, संस्कृतीची प्रतीकं कधी कधी जुना वारसा घेऊन उभी असतात, तर कधी नव्यानं स्थापन केली जातात. आता हेच बघा ना, लालबाग इथे आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याच्या गणरायाच्या मंदिराची गणेश जयंतीनिमित्त स्थापना करण्यात आली आहे. पाहूया त्याची एक झलक.
10 वर्षाचा सतत प्रयत्नानंतर आणि लोकांच्या सहकार्यामुळे हा मंदिराचा निर्माण झाला. हा मंदिर निर्माण करण्याचा मुख्य उद्देश हा होता की आम्हाला बाप्पांची सेवा दररोज करायला भेटावी, ही आमची अपेक्षा होती. आणि आता बघायला गेलं तर प्रत्येक आठवडा 15 दिवसात इकडे एक जल्लोषाचं वातावरण असतं आणि इकडचं वातावरण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सुखमय आहे. आणि लालबाग आणि बाप्पा हा एक अटूट नाता आहे. मागी गणेशोत्सव हा आमचा हे पहिलंच वर्ष असल्या कारणाने सकाळी षोडशोपचार आणि अभिषेक सोहळा सकाळी पार पडला. त्यानंतर संध्याकाळी आमची आरती होती, महाआरती होती. त्याच्यानंतर भजन आयोजित केलं होतं व आमची ही एक सजावट असते दर सणाला, ती खूप मोठ्या प्रमाणात आमची गाजत आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आमच्या विघ्नहर्ता सोसायटीमध्ये 2022 रोजी 1 जून 2022 रोजी मागील गणपतीची स्थापना झाली. त्यानंतरचा प्रथमच हा आमचा पहिला 2023मधला मागील गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा करण्यात आला होता. दिनांक 1 जून 2022 रोजी श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराची स्थापना झाली. आज प्रथमच गणेश जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. सकाळी बाल गणेशाची विधिवत पाळण्यात घालून नंतर अभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला गेला. सायंकाळी आरती आणि गणेश सुस्वर भजन करण्यात आले. संस्कृती जोपासण्यासाठी त्या सणाचं वैशिष्ट्य साधून मंदिरात पावित्र्य राखून देखावे सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केल्यानं आज आजूबाजूच्या परिसरात लोकांची या सणाला गर्दी होत आहे. मंडळी, आजच्या भागात एवढंच. अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसह भेटतच राहू आपण आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. तेव्हा बघत राहा आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी. तस्योर्ध्वे हृदि पंकजं सुललितं बन्दूककान्त्युज्ज्वलं काद्यैर्द्वादशवर्णकैरुपहितम्